आपल्याला नाकाची सर्जरी सांगितली आहे का? तर त्यामध्ये नेमकं काय होतं हे आज आपण जाणून घेऊ. नाकाची सर्जरी म्हणजेच एंडोस्कोपिक सायनस सर्जरी असू शकते. नाकाच्या सर्जरीमध्ये दुर्बिणीद्वारे आतून आपण ऑपरेशन करतो आणि त्यामध्ये सायनसेस हे ओपन केले जातात. त्यालाच म्हणतात एंडोस्कोपिक सायनस सर्जरी. हे ऑपरेशन कोणाला सांगितलं जातं? ज्यांना नाकामध्ये हाडाचा त्रास आहे, श्वास घ्यायला आपल्याला अडथळा जाणवतोय किंवा नाकामध्ये पॉलिप्स, सायनसायटिस किंवा इतर इन्फेक्शन आहे, या सगळ्या गोष्टींसाठी केले जाणारे दुर्बिणीची शस्त्रक्रिया म्हणजेच एंडोस्कोपिक सायनस सर्जरी. या ऑपरेशन नंतर आपल्याला काय काळजी घ्यायची आहे ते आपण जाणून घेऊया. ऑपरेशन झाल्यावर 24 ते 48 तास नाकामध्ये पॅक ठेवले जातात, म्हणजे ब्लिडिंग होऊ नये त्यासाठी ते नोज पॅक केलं जातं. ते काढल्यानंतर डॉक्टर आपल्याला डिस्चार्ज करतात. डिस्चार्ज झाल्यानंतर घरी पण नाकामधून लालसर पाणी येणे किंवा ब्लड क्लॉट्स येणे हे अपेक्षित असतं. त्याला घाबरून जाऊ नये. डॉक्टरांनी दिलेले ड्रॉप्स आणि गोळ्या नियमित घ्याव्या. तसंच डॉक्टर आपल्याला एक प्रकारचा नाकाचा वॉश देतील. तो वॉश सुद्धा करणं आवश्यक असतं, जेणेकरून आतमध्ये ब्लड क्लॉट्स किंवा इन्फेक्शन किंवा खपल्या जमू नये यासाठी वॉश करणं आवश्यक असतं. तसंच नाक आपण घरी शिंकरायचं नाही किंवा ब्लो करायचं नाही, हे पण लक्षात ठेवणं तितकंच आवश्यक असतं. थँक्यू. टेक केअर.